हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्हाला माझा कालचा मिनी व्लॉग आवडला असेल. सो मला हे आवडतं आहे डेली व्लॉगिंग करायला. सो आज रविवार आहे, एकादशी आहे, सगळ्यांचा उपवास आहे आणि आज आम्ही काय काय करणार हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. स्टार्टिंग विथ मी थोडीशी रांगोळी वगैरे काढते आहे दारापाशी. सो चला, सगळ्यात पहिले आपण कॅमेरा सेट करून घेऊयात. माझी रांगोळी झालेली आहे. लेट मी शो यू. सिंपल दारातली रांगोळी. त्या करत आहेत उपवासाचे थालीपीठ आणि शेंगदाण्याचे लाडू. आमचा उपवास आहे सगळ्यांचा. आता मी काहीच करत नाही आहे, पण मला एक सवय आहे की मला सुट्टी वगैरे असेल की मी गाणी ऐकते यूट्यूबवरती. सो आपण तेच प्ले करूयात. कोणाकोणाला गाणी ऐकायला आवडतं हे मला नक्की सांगा. साइन इन विथ युअर फोन नाही, वॉच ॲज गेस्ट. खूप भूक लागली आहे, सो आपण एक लाडू खाऊयात. लाडू का खांडी? उपवास आहे ना तुझा पण. मग काय खाणार आहेस? जेवणार आहेस? थालीपीठ केलंय ना. ए लाडू खा. का खात नाहीयेस? लाजतोयस का? तुला लाडू आवडत नाहीये का? काय चंपू वाटते मी. चंपूने ते केस आधी कापून ये, कसे वाढलेत. मम्मीला घेऊन जा बाहेर. मम्मी हा लाडू नाही खाते. लाडू तुटेल, तो नाजूक आहे. लाडू नाजूक आहे. नाजूक आहे, तुटेल माझा लाडू. मम्मी व्हिडिओत यायला लाजतोय. तो बघ तिकडे बघून नाचतोय. बघा बघा. चला आपण थालीपीठ बनवूयात. चल. नवरा बायको सोबत बनवायचं असतं. हे बघ आता हे फिरवते मी. तू कर टाकू. तू मला नाही टाकत घ्या, फक्त थालीपीठ टाकते. उपवासाच्या दिवशी थालीपीठ कसे खाता असं. भूत उतरू देऊ तुझं जरा. बघा बघा मला कसा बोलतोय हा. भूत उतरू दे. काही ते उपवासाचे थालीपीठ आहेत, नाही तर बोलतील की उपवासाच्या दिवशी थालीपीठ कोण खातं. पहिलीच रेसिपी आहे. हा, आणि फर्स्ट टाइम करतो हे वाले थालीपीठ. थालीपीठ आधी केलेले आहेत, पण उपवासाचे जे असं पॅकेट मिळतो ते आम्ही पहिल्यांदाच करतोय. बघूयात आता काय रिझल्ट होतोय त्याचा. देवाजवळ. गाईज आता मी बनवणार आहे थालीपीठ. तूप लावून करायचंय. तूप लावून आले आणि नंतर टाकते.
आपली थालीपीठ आणि हे रेडी आहे. क्या लाये हो दासी? ए मराठी बोल. काय आणलं आहे बनवून माझ्यासाठी? थालीपीठ. हे लाडू तर मी खात नाही, ते लाडू घेऊन. थालीपीठ सोबत टोमॅटो सॉस भेटेल. जावं परत फ्रीज मधून उपवासाला टोमॅटो सॉस नाही खात. चालतं. सो आता मी रेडी होत आहे कारण मी गावात चालली आहे. का दादाची रिटायरमेंट आहे, जो एक आर्मी ऑफिसर होता. सो त्याच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामला मी थोडं जात आहे गावात. लेट्स गो. खिडकीमध्ये पाणी येतो. त्रिशाणी हास. अगं हास. दुःख हरवूया तारी प्रभो सकला विनाशक मनती तुझला. सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्ताने आलेल्या सर्व पाहुण्यांच्या विचारे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. मिहिरा, ए मिहिरा, इकडे बघ वरती. मिहिरा पुढे रे. काकी कुठे? काकी कुठे? काकी हात बघ, हात बघ. नाचो. ओ वहिनी हात उचलतायत. हेलो सर.
बाजू लावतात, जीवाचे परवाने करतात, संरक्षण करतात असा हा शैलेश ज्याने आज त्यांनी यशस्वीरित्या ही सेवा पूर्ण केली आहे आणि तो आज आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा सेवानिवृत्तीचा सोहळा आहे आणि सेवानिवृत्ती 17 वर्ष देशसेवा केल्यानंतर शैलेश महादेव विचारे सोमवारी 30 जून 2025 रोजी निवृत्त झाले। हा केवळ निवृत्तीचा सोहळा नसून तर हे कोंडगाव गावचे आज कोंडगाव गावचा गौरव सोहळा आहे असं म्हणायला काय हरकत नाही। श्री जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माते की। माझ्याकडून त्याला फ्युचर लाईफ साठी शुभेच्छा। देशप्रेमासाठी सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालो। नागोठणे आहे, पेटली आहे आणि कोंडगाव येथे आपण सर्वांनी निस्वार्थ भावनेने आपल्या सैनिकांचा अभिनंदन। सुंदर गाव आणि आमची नदी बघा। आम्ही चाललेलो आहोत पालीला। पण छान वाटतो। आता आपण कुठल्या मंदिरात आलो सांगा? शिव मंदिर आहे, शनी मंदिर। नाईस, किती सुंदर मंदिर आहे बघा। बाहेरूनच तुम्ही दिसा, तुम्ही आतमध्ये फोटो आपण काढू शकत नाही, त्यामुळे मी बाहेरूनच काढते व्हिडिओ। वरती आलेलो आहे। काय आम्ही खाते फ्राईज। नीट खा, नीट खा। गरम आहे रे। चहा पिता पप्पा, चहा प्या। तुम्ही असं बघत आता त्यांचा हातच पकडला, त्यांना काय खातच नव्हते। चहा नाही, कॉफी आहे।
बोललो तुला चहा कुठे बोललो मी बोलते व्हिडिओमध्ये की चहा पितोय आता आम्ही. ठीक आहे, चहा पिऊयात. पप्पा चहा प्या. आता टेस्ट केलं कॉफी आहे. संपवा का संपवतोय हळूहळू. आता घरी जाऊया. तर बाहेरून येऊन लिटरली मी झोपले कारण माझं डोकं खूप दुखतं आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय गाईज.